MKCL इरा सेशन सेकंड वर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहून आणि सेशन मध्ये नॉलेज चेक आणि सेशन कंप्लीशन टेस्ट मधील क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट पासून सुरुवात करूयात. इंट्रोडक्शन टू द सेशन. हा व्हिडिओ Hello क्लिक करून and पूर्ण welcome व्हिडिओ back पाहून घ्यायचा आहे. everyone. त्यानंतर बेसिक We are कॉम्प्युटर so अँड happy to स्मार्टफोन स्किल्स वर क्लिक करून प्रत्येक व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. Let's configure your त्यानंतर इथं setting टेस्ट up वर and नॉलेज चेक managing मधील contacts. क्वेश्चन सॉल्व करायचे That आहेत. तिथे was नॉलेज great. चेक वर क्लिक करून नॉलेज चेक स्टार्ट करून घ्यायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप यू कॅन यूज डॅश डॅश. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे ट्रॅकपॅड ऑफ लॅपटॉप. ऑप्शन सी वर क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश इज युज्ड टू कनेक्ट अ वायरलेस माउस टू अ कॉम्प्युटर. ऑप्शन नंबर ए USB डोंगल द्वारे आपण वायरलेस माउस किंवा कॉम्प्युटरवर कनेक्ट करू शकतो. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अ डॅश डॅश हॅज अ कॅमेरा लेन्स. ऑप्शन नंबर डी वेब कॅमेरा. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश इज लोकेटेड अबव द लॅपटॉप स्क्रीन. ऑप्शन नंबर डी वेब कॅमेरा. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इफ मोर दॅन वन पर्सन युजेस अ लॅपटॉप इट इज आयडल टू डॅश डॅश ऑफ द लॅपटॉप वेन इट इज नॉट यूज. ऑप्शन नंबर सी साइन आउट. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे स्मार्ट Great टायपिंग job. स्किल. Now क्लिक करून त्याच्यामधील स्मार्ट टायपिंग स्किल मधील टायपिंग प्रॅक्टिस मधील व्हिडिओ सेशन ऑरेंज कलर मध्ये आहेत त्याच्यावर क्लिक करून हे स्टार्ट करायचे. त्यानंतर इथं टायपिंग केली नाही केली तरी चालते. करायचे असेल तर क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर 7 नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करून ओके करायचं आहे. एंड करून घ्यायचं आहे. दोन सेशन मध्ये ऑरेंज कलर मध्ये येतात टायपिंग प्रॅक्टिस. ते दोन्ही पण सॉल्व करून घ्यायचे स्टार्ट करून 7 नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करून ओके करून येस करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे MS ऑफिस स्किल. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्याच्यामधील व्हिडिओज वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामधील नॉलेज चेक आहे ते सॉल्व करायचे क्वेश्चन. क्लिक करून स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे विच ऑफ दीज टॅब्स इन द प्रॉपर्टीज विंडो शो द एक्सटेन्शन ऑफ अ फाईल. ऑप्शन नंबर ए इथे जनरल ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच इमेज ऑप्शन हायलाइट्स द क्विक ऍक्सेस एरिया. ऑप्शन नंबर बी इथे क्विक ऍक्सेस एरिया मध्ये काही ऑप्शन आहेत. क्विक ऍक्सेस एरियाच्या अंडर हे ऑप्शन्स असतात. ऑप्शन नंबर बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट फॉर क्रिएटिंग अ न्यू फोल्डर. ऑप्शन नंबर बी Ctrl+Shift+N द्वारे आपण न्यू फोल्डर तयार करू शकतो. ऑप्शन बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शोज द स्मार्ट बटन ऑन द टास्क बार. इथे ऑप्शन बी मध्ये इमेज मध्ये इथे स्टार्ट बारचं इमेज दिसत आहे एरो केलेलं. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज नॉट अ पार्ट ऑफ द डेस्कटॉप. ऑप्शन नंबर सी टायटल बार. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अ फोल्डर सिस्टीम इज मेड अप ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश इन इट. ऑप्शन नंबर डी फोल्डर्स अँड सब फोल्डर्स. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ऍड्रेस बार इन द विंडोज एक्सप्लोर इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश बार. ऑप्शन नंबर ए ब्रेड क्रम्स. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अ सर्च बॉक्स इन द विंडोज एक्सप्लोरर हेल्प्स यू टू search files and folders in the computer based on the option number A names and keywords that you put in it. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश आर अ कन्व्हिनियंट वे टू ऑर्गनाइज फाइल्स ऑन द कॉम्प्युटर. ऑप्शन नंबर सी फोल्डर्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन which of the following characters can not be used to name a folder. ऑप्शन नंबर डी इथे स्टार ऑप्शन आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन येस करून एंड करायचंय.
इथे स्कोरिंग 100 आउट ऑफ 100 दिसते. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट सेशन Great पण job. नॉलेज चेक आहे, क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द पेंट ऑफ ऍप्लिकेशन टू द टास्क बार. ऑप्शन नंबर डी, इथे पेंटचं ऑप्शन दिसते, त्याच्यावर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन अन ॲटम फ्रॉम द टास्क बार. ऑप्शन नंबर ए इथे दिलेला आहे, टास्क बारचं कॅल्क्युलेटर अनपिन फ्रॉम टास्क बार. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट एनेबल्स यू टू पिन अन ॲटम टू अ जम्प लिस्ट. ऑप्शन नंबर बी इथे दिलेला आहे, पिन टू दिस लिस्ट. बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच सेक्शन ऑफ दिस लिस्ट विल allow you to readily access the items or files of your liking. ऑप्शन नंबर ए, शेप्स पिन. ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल हेल्प यू ओपन द फाइल एक्सप्लोरर. ऑप्शन नंबर डी इथे दिलेला आहे, फाइल एक्सप्लोररचं. ऑप्शन डी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश इज अ ग्रेट वे टू add shortcut of most often used programs in Windows 10. ऑप्शन नंबर डी, पिनिंग. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन पिन द आयटम्स टू द डॅश डॅश और डॅश डॅश मेनू. ऑप्शन नंबर सी, टास्क बार अँड स्टार्ट मेनू. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश इज अ फाइल मॅनेजमेंट ऍप्लिकेशन विच हेल्प इन मॅनेजिंग फाइल्स अँड फोल्डर्स ऑन युअर कॉम्प्युटर. ऑप्शन नंबर सी, फाइल एक्सप्लोरर. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर आन्सर नंबर बी याचा आन्सर आहे, विंडोज एक्सप्लोरर. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अ कॉम्प्युटर रिप्रेझेंट्स ईच फाइल विथ अन डॅश डॅश लुकिंग ॲट विच वी कॅन आयडेंटिफाय दॅट काइंड ऑफ फाइल इट इज एक्सेट्रा. एक्झाम्पल, अ म्युझिक फाईल, अ डॉक्युमेंट और अन इमेज. क्लिक करून आन्सर नंबर सी वर क्लिक करून आयकॉन आन्सर आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अ नोटपॅड फाईल इज ऑलवेज सॉर्टेड ऑन अ कॉम्प्युटर युझिंग द एक्सटेन्शन. ऑप्शन नंबर डी, TXT चं नोटपॅडचं एक्सटेन्शन असतं. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हाय आर प्रोसिजर्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अन इन्फॉर्मेशन सिस्टीम. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे, प्रोसिजर आई यूजर मॅन्युअल आर ऑलवेज युजफुल टू द एंड यूजर ॲज इट गिव्स स्टेप बाय स्टेप गाईडलाईन्स अबाउट सॉफ्टवेअर प्रोडक्ट. आन्सर बी वर क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डेटा बाय इटसेल्फ इज नॉट युजफुल अनलेस. ऑप्शन नंबर सी, इट इज प्रोसेस्ड टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. ऑप्शन सी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. क्वेश्चन नंबर 3, अ ट्रॅक ऑन अ डिस्क इज वन ऑफ द मेनी सर्क्युलर रिंग शेप्ड एरियाज वेअर डेटा इज रिटर्न मॅग्नेटिकली. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अनइन्स्टॉल प्रोग्राम्स हेल्प्स अस टू रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम्स इन्स्टॉल इन द कॉम्प्युटर. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश युटिलिटी आयडेंटिफाईज unnecessary files on the hard disk and areas them based on users command. ऑप्शन नंबर डी, डेस्क क्लीनअप. आन्सर डी वर क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून येस करायचंय. त्यानंतर होमवर्क वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.